नमस्कार, मी प्रसाद दीक्षित एस एस स्पोर्ट्सच्या ऑलिम्पिकच्या निमित्ताने या कार्यक्रमात आपले पुन्हा एकदा स्वागत करतो. ऑलिम्पिकच्या निमित्ताने या पहिल्या पर्वाला आपण चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या 127 खेळाडूंनी भाग घेतला व 7 पदके पटकावली हे आपल्याला माहीत आहेच. त्याचबरोबर घोडेस्वारी, तलवारबाजी, नौकायन यासारख्या खेळ प्रकारात भारत पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. 9 ऑगस्ट रोजी पारंपरिक म्हणजेच अव्यंग ऑलिम्पिकची सांगता झाली. 24 ऑगस्टपासून पॅरालिम्पिक्स 2020 ची टोकियो येथे सुरुवात होत आहे. 1964 सालापासून सुरू झालेल्या पॅरालिम्पिक्सची ही 16वी आवृत्ती आहे. 163 देशातून 45हून अधिक खेळाडू 22 क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवणार आहेत. भारताचे यंदा सगळ्यात जास्त म्हणजे 54 खेळाडू 9 क्रीडा प्रकारात सुवर्ण, रजत आणि कांस्य पदकांसाठी प्रयत्नांची शर्थ करतील. असा हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा भारतीय ऑलिम्पिक संघ कुठल्या क्रीडा प्रकारात भाग घेतो आहे, आपल्या कुठल्या खेळाडूंचे प्रदर्शन कसे राहील व कुठले खेळाडू पदक जिंकून आणू शकतील अशा बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा करायला आपल्या स्टुडिओमध्ये सांगलीमधील क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेले खेळाडू आणि प्रशिक्षक आपल्या भेटीला येणार आहेत. तर सुरू करूया ऑलिम्पिकच्या निमित्ताने च्या दुसऱ्या म्हणजेच पॅरालिम्पिक्सच्या पर्वाला प्राध्यापक अजय मराठे यांच्या समवेत. सर नमस्कार. अजय सर हे शारीरिक शिक्षण संचालक असून ते राज्य व राष्ट्रीय पातळीवरचे बॅडमिंटन खेळाडू व NIS मार्गदर्शक आहेत. तसेच ते शिवाजी विद्यापीठात क्रीडा मार्गदर्शक आहेत आणि उदयोन्मुख क्रीडा समीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर अजय सर, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा राहील की पॅरालिम्पिक्स आपण जे आता ह्या जो कार्यक्रम करतोय तर पॅरालिम्पिक्स म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? हो, अगदी सर. जसं या नावामध्येच पॅरालिम्पिक्स असे 2 शब्द, जसं की पॅरा आणि ऑलिम्पिक्स ह्या 2 शब्दांचा मिलाप आहे. तर याचा इतिहास पाहता तर एक साधारण 1948 आणि त्याच्या पूर्वापार स्टोक मेडिवल गेम्स म्हणून ही स्पर्धा चालत असते. तर त्या फेडरेशनच्या अंतर्गत विविध स्पर्धा चालायच्या. बास्केटबॉल असेल, पॅरा बास्केटबॉल असेल आणि अशा प्रकारच्या विविध स्पर्धा चालायच्या. तर त्याच्यामध्ये सर लुडविक गटमन हे जे गृहस्थ होते, तर त्यांनी ते ह्या आपण पॅरालिम्पिक्सचे प्रणेते असं ओळखलं जाऊ शकतं. कारण त्यांनी साधारण 1960ला या ज्या स्टोक मेडिवल गेम्स जे आयोजले जायचे त्याला पॅरालिम्पिक्स असं स्वरूप मिळालं. तर साधारण त्याच्यानंतर 1976ला पहिलं फर्स्ट विंटर गेम्स म्हणजे ऑलिम्पिकमधलं जे पॅरालिम्पिक्समधलं विंटर गेम्स आहे ते पार पडले. त्याच्यामध्ये 1960ला खरं तर पहिलं पॅरालिम्पिक स्पर्धा म्हणजे नावानिशी पॅरालिम्पिक या स्पर्धेच्या नावानिशी 1960ला पहिली स्पर्धा पार पडली. याच्यामध्ये साधारण 400 ॲथलीट्सनी सहभाग नोंदवला होता आणि एकूण साधारण 23 देशांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता. आणि तिथपासून पुढे मग याची वाटचाल सुरू झाली. आणि 2001 पासून आपल्याला माहिती आहे की इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी जे आपले नियमित ऑलिम्पिक स्पर्धा चालतात, विंटर आणि समर ऑलिम्पिक जे चालतं, तर त्याची जी कमिटी आहे, प्रमुख कमिटी आहे IOC आपण ज्याला म्हणतो, आणि इंटरनॅशनल पॅरालिम्पिक कमिटी म्हणजेच IPC, ह्या दोघांनी मिळून पुढे वाटचाल करण्याची ठरवली. आणि 2001 पासून मग ज्या ठिकाणी आपले नियमित ऑलिम्पिक स्पर्धा होतात त्याच ठिकाणी पॅरालिम्पिक्स सुद्धा भरवण्यात येऊ लागलं. कारण ऑलिम्पिक्सच्या जर ते संविधान किंवा आपण त्यांचा जर पोर्टफोलिओ जर पाहिला तर त्याच्यामध्ये अशी नोंद आहे की कोणत्याही खेळाडू त्याच्या कास्ट असेल म्हणजे जात असेल, धर्म असेल, देश असेल किंवा वैयक्तिक कुठल्याही मुद्द्याशिवाय तो सहभागी होऊ शकतो. आणि या सर्व त्यांच्या संविधानाला म्हणा किंवा त्यांच्या एक तत्वांना धरूनच या खेळाला पूर्णतः IOCनी सुद्धा मान्यता दिली. आणि हे दोन्ही संघटना मिळून आंतरराष्ट्रीय पातळीवर हे खेळ अतिशय उत्तमपणे, ज्याला आपण खेळाचा कुंभमेळा असं आपण म्हणतो, ह्या स्पर्धा पार पाडल्या जातात. पॅरालिम्पिक्समध्ये जे खेळाडू खेळतात त्यांना आपण पॅरा ॲथलीट्स म्हणतो. तर पॅरा ॲथलीट्स आता तसं म्हणायला गेलं तर एक संव्यंग आणि अव्यंग असं आपण जर वर्गीकरण केलं तर ह्याच्यामध्ये बरीच व्यंग असतात. म्हणजे कोणी अंध असेल, कोणी मुका असेल, कोणी बधीर असेल,
कोणी मेंटली रिटार्डेड जसं म्हणतात, तसं मतिमंद आपल्याकडे म्हटलं जातं, तसे कोणी हातीपायी धड नसतील, त्यांचा काही अम्प्युटेशन वगैरे झालं असेल, ज्याला आपण आता दिव्यांग असं नवीन ह्याच्यामध्ये म्हणतो, या नवीन काही वर्षात मागच्या, तर अशामध्ये पॅरा ॲथलीट्स हे कोण असतात? चांगला प्रश्न विचारला सर. ज्या अर्थी याचं नाव पॅरालिम्पिक्स आहे, तर यामध्ये दिव्यांग खेळाडू सहभाग घेतात, पण त्यांचं विविध प्रकारे वर्गीकरण केलं जातं. तर ज्याच्यामध्ये साधारण 8 ते 10 प्रकारे यांचं वर्गीकरण केलं जातं. तर याच्यामध्ये मग अप्पर लिम्ब आणि लोअर लिम्ब म्हणजे कमरेचा वरचा भाग आणि कमरेचा खालचा भाग, तर ज्या भागात ते दिव्यांग आहेत आणि ते किती टक्के ते दिव्यांग आहेत याद्वारे त्यांचं वर्गीकरण केलं जातं. तर साधारण ज्याच्यामध्ये मग पुन्हा पाठीच्या मणक्याचे आजाराद्वारे असेल किंवा हाताने दिव्यांग असेल, त्याचप्रमाणे पायाचा असेल किंवा मग दोन्ही पायांच्या मधल्या उंचीचं अंतर जे आहे, किंवा त्याचप्रमाणे डॉर्फनेस म्हणजे बुटकं शरीर जे असतं, आणि मग सेरेब्रल पल्सी म्हणजे थोडा बुद्धी रिलेटेड जे आपले शारीरिक हालचाली असतात त्या कमी झालेल्या असतात, अशा विविध अंगाने त्याचं वर्गीकरण केलं जातं. तर याच्यामध्ये इंटरनॅशनल पॅरालिम्पिक कमिटी हे सगळं वर्गीकरणाचं पूर्ण नियमावली ठरवते. तर याच्यामध्ये ट्रॅक अँड फील्ड म्हणजेच टी आणि एफ हे कोडवर्ड वापरले जातात. आणि मग मी जसं सांगितलं की विविध 8 प्रकारे किंवा 10 प्रकारे कोणत्या शारीरिक दिव्यांग ह्याच्याप्रमाणे त्याचं वर्गीकरण केलं जातं. तर त्याला TF 11 to 13 हे जे आहे ते व्हिज्युअल इम्पेअरमेंट आहे. साधारण TF 20 म्हणजेच इंटेलेक्च्युअल इम्पेअरमेंट त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं जातं. साधारण TF 31 to 34 ज्याच्यामध्ये सेरेब्रल पल्सीद्वारा जे दिव्यांग आहेत त्यांचं वर्गीकरण केलं जातं. TF 35 ते 38 अबलंट इव्हेंट म्हणजे ज्याच्यामध्ये हे पाठीच्या मणक्यांद्वारे जे दिव्यांग आहेत. त्यानंतर TF 42 to 44 म्हणजे लेग इम्पेअरमेंट किंवा लोअर लिम्ब इम्पेअरमेंट ज्यांचं आहे, कमरेच्या खालचा भाग ज्यांचा दिव्यांग आहे त्यांचं वर्गीकरण केलं जातं. TF 40 ते 45 40 to 45 ज्याच्यामध्ये शॉर्ट स्टॅच्यू किंवा आपण म्हणतो की डॉर्फनेस बुटकेपणा याचं वर्गीकरण केलं जातं. TF 45 ते 47 आर्म इम्पेअरमेंट म्हणजेच हाताने जे दिव्यांग आहेत त्यांचं वर्गीकरण केलं जातं. TF 51 to 57 ज्याच्यामध्ये व्हीलचेअर ज्यांना वापरावी लागते, जे व्हीलचेअरने मुवमेंट आपली करतात त्यांचं वर्गीकरण केलं जातं. आणि त्याच्यानंतर TF 61 to 64 म्हणजे 61 ते 64 लोअर लिम्ब किंवा ज्याच्यामध्ये त्यांच्या पायाची उंचीमध्ये अंतर आहे अशा खेळाडूंचं वर्गीकरण या विविध खेळांमध्ये या नियमावलीनुसार केलं जातं. म्हणजे ह्या सगळ्या वर्गीकरणातनं मग ते खेळाडू त्या क्रीडा प्रकारात मग तसे पात्र ठरतात. हो अगदी. ज्याच्यामध्ये काही शारीरिक कमजोर असू शकतील किंवा जसं सांगितलं की लहान उंची असेल किंवा हालचालींमध्ये समन्वय नसतो, अशा प्रकारे सुद्धा ते सर्व त्याच्या पर्सेंटेज वाईज त्यांचं वर्गीकरण केलं जातं. आणि जे काही कानाने बहिरे किंवा बुद्धीमुळे ज्यांना काही अडचणी किंवा दिव्यांग झालेले आहेत त्यांच्यासाठी आपण डीफ ऑलिम्पिक्स आणि म्हणजे स्पेशल ऑलिम्पिक्स हे सुद्धा ऑर्गनाईज केलं जातं. अच्छा, म्हणजे डेफ ऑलिम्पिक्स जे आहे ते कर्णबधिरांसाठी. येस, डीफ ऑलिम्पिक्स हे स्पेशली एबल्ड लोकांसाठी आहे. येस. आणि अंधांसाठी काय असतं? हा, जे अंधांसाठी त्याच्यामध्येच म्हटलं की ते पॅरालिम्पिक्स मध्येच मोडले जातात. जसं सांगितलं की व्हिज्युअल इम्पेअरमेंट जे आहे TF 11 ते 13 11 12 13 या विविध गटांमध्ये व्हिज्युअल इम्पेअरमेंट म्हणजे अंध लोकांसाठी त्यांचं वर्गीकरण केलं जातं. ओके. आता या पॅरालिम्पिक्समध्ये आतापर्यंतची भारताची वाटचाल कशी राहिली? हो अगदी सर. यामध्ये सुरुवातीला पाहायला गेलं तर आपलं जे इम्प्रेशन आहे पॅरालिम्पिक्समध्ये भारताचं ते साधारण 1968 आपण सर्वात प्रथम आपण याच्यामध्ये पॅरालिम्पिक्समध्ये भारतानं सहभाग घेतला आणि मग तिथपासून आपली वाटचाल सुरू झाली. त्याच्यामध्ये 1976 आणि 1980 साली आपण भारताने सहभाग घेतला नव्हता. आणि मग त्याच्यामध्ये प्रमुख खेळाडूंची जर नावं पाहायची गेली तर यामध्ये मुरलीधर पेटकर नावाचे जे खेळाडू होते त्यांनी 1972 ला आपल्याला पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं होतं पॅरालिम्पिक्समध्ये.
आणि त्याच्यानंतर मग जोगिंदर बेदी म्हणून खेळाडू झालेले आहेत, त्यांनी सुद्धा सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल आपणाला मिळवून दिलेलं आहे. आणि त्यानंतर मग आपला चांगला काळ सुरू झाला असं म्हणायला काही हरकत नाही, कारण तिथपासून ते 2016 जे रिओमध्ये पॅरालिम्पिक्स झालं, याच्यामध्ये भारतानं आतापर्यंतची सर्वात जास्त म्हणजे 4 पदकं मिळवली होती. आणि त्याच्यामध्ये देवेंद्र झझारिया जे आत्ताच्या पॅरालिम्पिक सुद्धा मध्ये सुद्धा भाग घेत आहेत आणि आत्ताच्या स्पर्धेमध्ये सुद्धा गोल्ड मेडलचे ते स्ट्रॉंग कंटेंडर आहेत. देवेंद्र झझारिया आणि दीपा मलिक या दोघांनी रिओ ऑलिम्पिक्स मध्ये आपल्याला गोल्ड मेडल, सिल्वर मेडल मिळवून दिलं होतं. बरोबर. आता तुम्ही जसं सांगितलं की आपल्या मागचा जो हॉल होता, जो मेडल्सचा, तो 4 मेडल्सचा आपण ह्यावेळेला आपली तालिका होती, पदक तालिका म्हणलं तर. मग 2020 टोकियो म्हणजे ते 2021 मध्ये होते पॅरालिम्पिक्समध्ये, प्रमुख खेळाडू कोण, संभाव्य पदक विजेते कोण, याबद्दल काय सांगू शकाल? हो सर, तुम्ही ज्या पद्धतीनं मांडलं की या वर्षीचा जो चमू आहे, एकूण 54 खेळाडू आपले ॲथलीट्स आपले पॅरालिम्पिक्समध्ये सहभागी होतात आणि भारताच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा चमू आपला सहभाग घेतोय. आणि याच्यामध्ये अतिशय उत्तम असे पॅरालिम्पिक ॲथलीट आपले सहभागी होतात. त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम मी नाव घेईन ते देवेंद्र झझारिया, जे आपल्या रिओ ऑलिम्पिक्सचे गोल्ड मेडलिस्ट होते आणि या वर्षीच्या पॅरालिम्पिक्स मध्ये सुद्धा ते स्ट्रॉंग कंटेंडर राहणार आहेत. त्याच्यानंतर मरियप्पन थांगवे म्हणून जे हाय जम्प ॲथलीट आहेत, जे आपले या वर्षीचे फ्लॅग बिरर राहिलेले आहेत, त्यांनी सुद्धा आपल्याला मागच्या वेळी गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे, ते सुद्धा यावेळीचे एक स्ट्रॉंग कंटेंडर आहेत. त्याच्यानंतर एकता भयान म्हणून खेळाडू आहे, जी क्लब थ्रोवर या इव्हेंटमध्ये सहभागी होती आहे. आणि मग ती साधारण त्याच्यासोबतच F51 या कॅटेगरीमध्ये सहभागी होती आहे. त्याच्यानंतर वरुण भाटी म्हणून जो हायजम्प एक खेळाडू आहे, 26 वर्षांचा आहे, तो T63 या हायजम्प खेळ प्रकारात सहभाग होतोय. सुंदर सिंग गुजराल म्हणून जॅव्हेलिन थ्रोवर जे आहेत, यांच्याविषयी एक मी विशेष किस्सा सांगेन, जे की रिओ ऑलिम्पिकमध्ये आपल्याला गोल्ड मेडल मिळालं होतं, की त्याच्यासोबत हे सुंदर सिंग गुजराल हा सुद्धा खेळाडू जो वर्ल्ड नंबर 1 राहिलेला आहे, त्याचं वर्ल्ड नंबर 1 रँकिंग आहे. आणि तो काही सेकंद उशिरा पोहोचल्यामुळे त्याला तिथे आपला परफॉर्मन्स देता आला नाही रिओ ऑलिम्पिक्समध्ये. अन्यथा तो सुद्धा एक स्ट्रॉंग कंटेंडर म्हणून गणला जात होता आणि यावर्षीचा सुद्धा तो सहभाग घेतोय. त्याचप्रमाणे प्रबोध भगत नावाचे बॅडमिंटन खेळाडू जे वर्ल्ड नंबर 1 आहेत आता सध्या, आणि ते सिंगल्स मध्ये ते सहभागी होत आहेत, त्यांच्याकडून सुद्धा खूप मोठी अपेक्षा भारताला आहे. पलक कोहली आणि पारुल परमार जे बॅडमिंटन मध्ये डबल्स या खेळात दोघी सहभागी होत आहेत, वुमेन्स डबल्स बॅडमिंटन मध्ये, त्यांचा सुद्धा अतिशय उत्तम परफॉर्मन्स राहिलेला आहे गेल्या काळात, तर ते सुद्धा पदकाचे त्यांच्याकडून सुद्धा पदकाची अपेक्षा आहे. त्याच्यानंतर अवनी लेखरा या रायफल शूटिंग मध्ये सहभागी होत आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपणाला पदकाची अपेक्षा आहे. त्यानंतर मनीष नरवाल जे वर्ल्ड नंबर 4 आहेत आणि 10 मीटर एअर पिस्तूल मध्ये ते सहभागी होत आहेत. 19 वर्षांचा खेळाडू आहे, पण तो सुद्धा आपली दावेदारी सिद्ध करतोय. त्याच्यानंतर सुमित अंतिल F64 या क्रीडा प्रकार ज्याच्यामध्ये जॅव्हेलिन थ्रो मध्ये सहभागी होत आहेत. आणि विशेष बाब म्हणजे आपल्या नॅशनल टुर्नामेंटमध्ये त्यांनी 66.90 मीटरचा थ्रो टाकलेला आहे, परंतु IOC मान्यताप्राप्त नसल्यामुळे तो वर्ल्ड रेकॉर्ड गणला गेलेला नाही, बट इट इज हिज बेस्ट थ्रो. सो ते सुद्धा आपले पदकाचे दावेदार आहेत. तर अशा प्रकारे जॅव्हेलिन थ्रोमध्ये आपले एकूण 3 पदकाचे दावेदार आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा सुयश जाधव जो पॅरा स्विमर म्हणून या पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होतोय आणि तो 50 मीटर बटरफ्लाय आणि 200 मीटर इंडिव्हिज्युअल मिडले या खेळ प्रकारामध्ये जलतरण या खेळ प्रकारामध्ये सहभागी होत आहे. तर अशा प्रकारे आपले अतिशय उद्योन्मुख तसेच आपले सिनियर खेळाडू या पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होतात. तर नक्कीच आपणाला साधारण 4 ते 5 गोल्ड मेडल आणि एकूण 10 ते 15 मेडल्स आपल्याला या पॅरालिम्पिक मिळण्याची दाट शक्यता आहे.
हा सगळा स्टॅटिस्टिकल आणि ॲनालिटिक भाग सोडून मला एक सर प्रकर्षानं मुद्दा मांडावासा वाटतो की सर तुम्ही तुमच्या एस एस स्पोर्ट्स चॅनलच्या द्वारा हे एक मिशन हाती घेतलं, मी असं एक अतिशय प्रामाणिकपणे सांगू इच्छितो. आणि याचा अतिशय समर्पक असा इम्पॅक्ट म्हणा किंवा प्रभाव हा समाजावर नक्कीच पडणार आहे. कारण मी असं म्हणेन की मी स्वतः या म्हणजे खेळामध्ये कार्यरत आहे, एक मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहे, समीक्षक म्हणून कार्यरत आहे. तर समाजामध्ये जेव्हा मी ह्या दिव्यांग लोकांना किंवा जी लहान मुलं पाहतो, तेव्हा पालकांचा त्यांच्याबद्दलचा दृष्टिकोन असेल आणि समाजाचा दृष्टिकोन. पण ह्या कार्यक्रमाद्वारे आपण पॅरालिम्पिक्सची माहिती सगळ्यांसमोर मांडतोय, तर आपल्या या दिव्यांग मुलांना आपण एक नॅशनल हिरो म्हणून का नाही पाहू शकणार. तर नक्कीच आपल्याला संधी आहे की ज्या पद्धतीनं मी माहिती दिली की वेगवेगळ्या वर्गीकरणाद्वारा तुम्ही आपण आपल्या मुलांचं आपण ॲनालिसिस करू शकतो आणि आपण या खेळ प्रकारांमध्ये त्यांना विविध खेळांचे मार्गदर्शनकडे आपण त्यांना पाठवून खेळांचं आपण मार्गदर्शन घेऊ शकतो आणि अतिशय उच्च दर्जाचं मार्गदर्शन देत त्यांना आपण नॅशनल इंटरनॅशनल लेवलला आपण त्यांना संधी उपलब्ध करून देऊ शकतो. आणि पुन्हा एकदा मी म्हणेन की जसं की आपला गोल्ड मेडलिस्ट जॅव्हलिन थ्रोवर जो आत्ताचा आपल्याला भारताला जे गोल्ड मेडल मिळालं, नीरज चोप्राला जसं गोल्ड मेडल आपल्याला मिळालं, तेव्हाच मी असं बघतो की देवेंद्र झझारिया जेव्हा गोल्ड मेडल मिळवतात आणि जेव्हा आपला ऑलिम्पिकमध्ये आपला राष्ट्रध्वज हा सगळ्यात उंच मानानं फडकत असतो आणि त्याच वेळी आपलं जेव्हा राष्ट्रगान वाजतं, तर ह्यासारखं सुख किंवा समाधान आपल्याला कुठंच मिळत नाही. आणि ही जेव्हा धमक आणि राष्ट्रप्रेम हे लहान मुलांमध्ये जेव्हा बांधलं जाईल, तेव्हा आपला भारत देश नक्कीच आपला प्रगत राष्ट्र म्हणून ओळखला जाईल. धन्यवाद. खेळांच्या बाबतीत आपण बऱ्याच वेळेला उदासीन राहिलेला आहे भारत, पण ह्या ऑलिम्पिक नंतर किंवा रिओ ऑलिम्पिक नंतर सुद्धा एक प्रकारची जी नवीन एक ऊर्जा आपल्या देशामध्ये निर्माण झाली आहे, ही खरंच वाखाणण्याजोगी आहे. पॅरालिम्पिकच्या बाबतीत असं होतं की जेव्हा दिव्यांग लोक हे पदक जिंकतात, त्यांच्या प्रयत्नांची शर्थ करतात आणि हे पदक आपल्याकडे जिंकून आणतात, तेव्हा प्रत्येकाला जो अव्यंग असू दे किंवा सव्यंग असू दे, त्याला एक प्रश्न विचारायचा वाटतो की व्हॉट्स युअर एक्सक्यूज. तर ह्याच एक वाक्याबरोबर आज आपण आपल्या कार्यक्रमाची सांगता करूया. व्हॉट्स युअर एक्सक्यूज असं विचारून आपण आपल्या तब्येतीची काळजी घेऊ आणि पर्यायाने आपल्या देशाच्या तब्येतीची काळजी घेऊया. आणि पॅरालिम्पिकचा हे पर्व जे आहे ऑलिम्पिकच्या निमित्ताने कार्यक्रमाचं, याची सांगता करूया. अजय सर, तुम्ही आमच्याकडे आलात आणि पॅरालिम्पिकच्या बाबतीतली माहिती दिलीत, याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.